वास्तुशास्त्रात उत्तर पश्चिम दिशेला वायव्य कोण म्हणतात। घराची ही दिशा तुमच्या घरातील महत्त्वाचा कोपरा आहे। वायव्य कोण उत्तर आणि पश्चिम दरम्यान स्थित आहे। चंद्र हा वायव्य दिशेचा स्वामी ग्रह आहे आणि वायुदेव हा दिशेचा अधिपती आहे। त्यामुळे या दिशेला एक खोली असावी, ते तुम्ही जास्त वेळ थांबणार नाही आणि हवेचा प्रवाह सातत्य असेल। म्हणून पाहुण्यांसाठी एक खोली, एक स्वयंपाकघर, धान्य ठेवण्याची जागा या दिशेने बनवली जाऊ शकते। एक प्रकारे हा कोपरा तुमच्या प्रगतीशी संबंधित आहे। हे स्थान वास्तूनुसार ठेवल्यास तुमच्या जीवनात प्रगती होईल। तुम्ही परदेशात जाऊ शकता किंवा तुमचा व्यवसायही चांगला होऊ शकतो। या कोपऱ्यात तुम्ही स्वयंपाकघर बनवू शकता किंवा धान्य ठेवू शकता, परंतु या ठिकाणी झोपू नये। तुमचा कारखाना असेल तर तुम्ही तयार माल या ठिकाणी कारखान्यातून ठेवू शकता, यामुळे तुमची प्रगती होईल। वायव्य दिशा ही सर्वात जास्त अस्थिरतेचा कोन आहे। हे काही गोष्टींसाठी खूप उपयुक्त आहे। जर तुम्हाला परदेश प्रवास करायचा असेल तर घराच्या वायव्य कोपऱ्यात असलेल्या बेडरूममध्ये झोपायला सुरुवात करा। यामध्ये झोपल्याने तुम्ही तुमच्या मूळ ठिकाणापासून दूर जाल। ज्यांना कामासाठी खूप प्रवास करावा लागतो, जसे की वैद्यकीय प्रतिनिधी, वास्तुशास्त्री इत्यादींनी वायव्य दिशेला तोंड करून खोलीत झोपल्याने शुभ फळ मिळते। घराच्या वायव्य कोपऱ्याची विशेष काळजी घ्या। तो स्वच्छ असावा आणि त्याला कुठेही कोस असू नये। त्यामुळे हवेतील घटकांची कमतरता असते आणि तुम्हाला डोकेदुखी, चक्कर येणे आणि ऊर्जेची कमतरता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते। वायव्य दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण पूर्व दिशेपेक्षा उंच नसावे, यामुळे तुमच्या जीवनात संतुलन राहणार नाही। यामुळे व्यक्ती आपला बहुतेक वेळ निरुपयोगी आणि अनावश्यक गोष्टींबद्दल विचार करण्यात घालवते। जर तुम्हाला कोणतीही मालमत्ता विकायची असेल तर त्याची कागदपत्रे उत्तर पश्चिम दिशेला ठेवावी। मंडळी, वायव्य दिशेला इंग्रजीत एरियल अँगल असेही म्हणतात। त्याच्या नावाप्रमाणे या दिशेचा मूळ घटक हवा आहे। मंडळी, वायव्य दिशा ही संधीचे दरवाजे उघडते आणि वास्तुतत्वानुसार डिझाईन केलेले असल्यास आपल्या करिअरला मोठ्या उंचीवर घेऊन जाते। वायव्येकडील वास्तुदोषामुळे अस्थिरता, अनिश्चितता आणि अस्वस्थता येते। उत्तर पश्चिम कोपऱ्यातील दोष सामाजिक आणि वैयक्तिक संबंधावर परिणाम करू शकतात। यामुळे आर्थिक समस्या आणि कायदेशीर समस्या देखील उद्भवू शकतात। उत्तर पश्चिम कट देखील दळणवळणावर परिणाम करते, ज्यामुळे तणाव निर्माण होतो आणि गैरसमज। वायव्य पश्चिम दिशेला असलेल्या घरासाठी वास्तुतज्ञांचे उपाय आहेत। चंद्र उत्तर पश्चिम दिशेवर नियंत्रण ठेवत असल्याने तो एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकतो आणि आपल्या बौद्धिक क्षमता आणि एकूण नातेसंबंधावर परिणाम करतो। तर या दिशेतील वास्तुदोषामुळे तणाव, जीवनात वितुष्ट आणि कटू संबंध येऊ शकतात। वास्तूनुसार उत्तर पश्चिम कोपरा वाढविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी यंत्र स्थापित करणे हा उपाय असू शकतो। हरवलेल्या भागाचा समतोल राखण्यासाठी आणि उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत दोष सुधारण्यासाठी चंद्रयंत्र उत्तर पश्चिम दिशेला लावावे। चंद्रयंत्र सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि वास्तुदोषाच्या हानिकारक प्रभावांना नकार देते। हे तुम्हाला शांत होण्यास मदत करते। वायव्य दिशेला सर्व सकारात्मक ऊर्जा निर्माण आणि बळकट करण्यासाठी वास्तूमध्ये विविध साधी साधने आहेत। पिरामिड हे सुपर चार्जर म्हणून काम करतात आणि तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वातावरण उत्तेजित करतात। पिरामिड्स योग्यरित्या ठेवल्यास घरातील नकारात्मक घटकांचा तटस्थ आणि शोषून घेतात। वास्तू पिरामिड उत्तर पश्चिम कोपऱ्यातील प्रत्येक वास्तुदोष दूर करते, कारण ते वैश्विक शक्तीचे स्रोत आहे। वायव्येकडील पिरामिडची उपस्थिती नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखण्यास मदत करू शकते आणि व्यावसायिक वाढीसाठी संधी आकर्षित करू शकते। वास्तूनुसार मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा आहे। हे आरोग्य, संपत्ती आणि एकूण नशीब यांना प्रोत्साहन देणारी जीवनदायी शक्ती आहे। दार आणि खिडक्यांमधून ऊर्जा घरात प्रवेश करते, म्हणून मुख्य दरवाजा घरातील लोकांना अनुभवलेल्या ऊर्जेचा प्रवाह ठरवतो। मुख्य दरवाजा बाहेरील शक्तींपासून संरक्षण आवश्यक आहे। प्रवेशद्वारावर शुभ चिन्ह लावणे हे शुभाचे लक्षण आहे। वायव्येकडील दाराला लाल रोली पावडर पासून ओम आणि स्वस्तिकाची चिन्हे बनवता येतात। ओम, स्वस्तिक आणि पितळापासून बनवलेले त्रिशूल या चिन्हांचा शुभ संयोजनासाठी जाऊ शकते, जे मुख्य दरवाजावर ठेवता येते। स्वस्तिक म्हणजे चारही दिशांनी समृद्धी। हिंदू घरांमध्ये ओम चिन्ह सर्वात शुभ चिन्ह मानले जाते। त्रिशूल हे संरक्षणाचे प्रतीक आहे, जे तुमचे घर आणि कुटुंबाला दुर्दैवापासून वाचवते।
एक दगड किंवा लाकूड थ्रेशोल्ड कॅन जोडणे संपत्तीचे नुकसान टाळा. उत्तर पश्चिम म्हणजे वायव्येकडील वास्तुदोष कमी करण्यासाठी वास्तूनुसार मीठ खूप प्रभावी आहे. वायव्य दिशेला वास्तुदोषांवर ताबडतोब उपाय न केलेले मिठाचे थोडेसे भाग ठेवणे हे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. फरशी पुसताना पाण्यात चिमूटभर मीठ घाला. खोलीच्या 4 कोपऱ्यांमध्ये रॉक सॉल्ट ठेवून खोलीतील नकारात्मक ऊर्जेचे अस्तित्व साफ करता येते. वाईट नजर घरापासून दूर ठेवण्यासाठी हे मीठ दाराजवळही ठेवता येते. उत्तर पश्चिम दिशेला असलेला प्लॉट खरेदी करताना जमिनीच्या काही मूलभूत वास्तू बिंदू नेहमी लक्षात ठेवा. मालमत्तेचा चौरस आणि आयताकृती आकार स्थिरता दर्शवतो. उत्तर पश्चिम भूखंड दक्षिण पश्चिम प्लॉटपेक्षा कमी उंच असावा. ईशान्येपेक्षा आग्नेय दिशेला जास्त उंची असावी. प्लॉटला त्याच्या कोणत्याही बाजूने टी जंक्शन नाही याची खात्री करा. वायव्येकडील विस्तार असलेले भूखंड योग्य मानले जात नाही कारण ते दुर्दैव आणतात. प्लिंथ क्षेत्रामध्ये वायव्य पश्चिम कटिंगमुळे वित्त संबंधित बाबींवर परिणाम होतो. क्षेत्राच्या उत्तर आणि पूर्व बाजूंना अधिक जागा सोडा. हे सकारात्मकतेला वेगाने फिरण्यास सक्षम करते. ईशान्य कोपऱ्यातून सकारात्मकता आणि वैश्विक किरणांचा प्रवाह सक्षम करण्यासाठी प्लॉटच्या उत्तर पूर्व भागात खालच्या स्तरावर सीमा मिळवा. उत्तर पश्चिम दिशेला विहीर किंवा खड्डा नसावा. वास्तूनुसार स्वयंपाकघर घराच्या आग्नेय कोपऱ्यात किंवा किमान घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात असले पाहिजे. दक्षिणाभिमुख घरांमध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असणे अवघड असू शकते, म्हणून स्वयंपाकघर मध्ये सेट केले जाऊ शकते उत्तर पश्चिम क्षेत्र. स्वयंपाकघर उत्तर पश्चिमेला असल्यास म्हणजे वायव्य दिशेला असल्यास महिला सदस्य बहुतेक वेळा स्वयंपाकघरात व्यस्त असतात. वायव्य पश्चिम स्वयंपाकघरात आग्नेय दिशेला स्टोव्ह ठेवावा आणि तो दिवा लावणाऱ्या व्यक्तीने नेहमी पूर्वेकडे तोंड करावे. स्वयंपाकघर शौचालयाच्या शेजारी किंवा त्याच्या पलीकडे नसावे किंवा ते थेट मुख्य दरवाजासमोर नसावे. वास्तुशास्त्रानुसार अन्नपूर्णेची पितळेची छोटी मूर्ती तांदळाच्या भांड्यात ठेवल्यास घरात समृद्धी येते. ईशान्य किंवा उत्तर पश्चिम दिशेला असलेली कोणतीही खिडकी किडे आणि गोंधळ विरहित ठेवावी. वास्तुदोष असलेल्या स्वयंपाकघरासाठी मुख्य दरवाजाकडे तोंड करून मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या दरम्यान छतावर 50 मिलीमीटरचा क्रिस्टल लटकवावा.